श्री प्रभाकर गुरु गजाननराव अपस्तंभ गुरु लिखित श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण प्रारंभ। श्री गणेशाय नमः। श्री गुरुदेव दत्त। श्रीमद भागवत महापुराणाचे साकल्य निरूपण दिवस पहिला। स्वागत नमस्कार। आपण आता भागवत कथेच्या ग्रंथरूपी नालनात प्रवेश करणार आहात। मी प्रवेशद्वारातच आपल्या स्वागतासाठी उभा आहे। या जगातल्या किंवा जगाबाहेरच्याही प्रत्येक कार्यात, प्रत्येक कृतीत वस्तू अवस्तूत असणाऱ्या, दिसणाऱ्या, भासणाऱ्या किंवा हव्या वाटणाऱ्या प्रत्येकच बाबीत ज्याचे अधिष्ठान आहे, अशा त्या सर्व व्याप्तांचे गुणकीर्तन असणाऱ्या प्रचंड अशा भगवत कथेचे, श्रीमद भागवत महापुराणाचे हे प्रतिबिंब असेल कदाचित। सर्व व्यापक ईश्वराचे रूप सगुण साकार या दिठीत येत नाही, म्हणूनच तर आपण यथामती त्याचे अंगुष्ठ मात्र सावयव रूप आपल्या देवघरात ठेवून त्याची कल्पना, पूजा, अर्चा करतो। श्रीमद भागवताचे रूपही असेच अनाकलनीय आहे। आजवर त्याची अनेक पारायणे झाली, ज्ञानसत्रे झाली। एखाद्याने अनेकदा आणि अनेकांनी अनेकदा ती ऐकली असली तरी ते अतिव्याप्ताचे रूप 7 आंधळ्यांना दिसलेल्या हत्तीसारखेच असावे। मीही कण त्या सुपातलाच आहे, पण त्यामुळेच त्या ग्रंथाचे अंगुष्ठ मात्र ग्रंथरूप असावे असे प्रकर्षाने वाटले। भगवद इच्छेने ते आता आपल्या हातात आहे। सहृदयतेने त्यातील मर्माकडे लक्ष द्याल आणि उदार अंतःकरणाने वर्माला अलक्ष्य कराल अशी नम्र प्रार्थना करून बाजूला होतो आणि प्रवेशद्वार मोकळे करतो।